अशोक खराचे अमित शहांसोबत फोटो. अमित शहा यांच्याशी खरातनं केली होती चर्चा. अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीला वेग. डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम. रुपाली चाकणकरांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या नीता केळकरांची मागणी. अशोक खरात प्रकरणी नीता केळकर आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये अध्यक्षपदासाठी 18 कोटींचा सौदा झाल्याचा आरोप. जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांचा अंबादास दानवेंवर आरोप. पुणे मनपा मिळकत कराची माहिती आता एका क्लिकवर मिळणार. माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित. शहरातील मालमत्ता एकत्रित आणि अद्ययावत करण्यासाठी काम सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिवसेनेला धक्का. भाजपची अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रहार आणि अपक्षांसह सत्ता. भाजपचा शिवसेनेला धक्का. पुणे पालिकेचे शहरातील मालमत्ता एकत्रित आणि अद्ययावत करण्याकरता काम सुरू. पालिकेच्या मिळकतीची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित. काँग्रेसचा नागपूरच्या संघ मुख्यालयावर मोर्चा. 23 मार्चला 11 वाजता मोर्चाचं आयोजन. फाईल प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार असल्याचा रुपाली ठोंबरे यांचा खळबळजनक दावा. फेसबुक पोस्टमधून रुपाली पाटील यांचा दावा. घाटकोपरमधील नाले सफाईला अखेर सुरुवात. ऐन विभागातील एकूण 14 नाल्यांमधून गाळ काढला जाणार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.